सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 2 महिने पूर्ण होत आलेत। या प्रकरणातल्या आरोपींना मुक्का लागला असला तरी अजूनही फरार असलेला कृष्णा आंधळे सापडलेला नाही। त्याचा घातपात झाला असावा, त्याला लपवून ठेवलेला असावं, तो आता कधीच सापडणार नाही असे अनेक आरोप झाले, पण तरीही कृष्णा आंधळेचा तपास लागलेला नाही। पोलिसांची कित्येक पथकं त्याचा तपास करत असून सुद्धा एका बाजूला कृष्णा सापडत नसताना त्याच्या मित्रांची चर्चा मात्र होताना दिसतेय। चर्चा कशामुळे तर वाल्मिक कराडचे व्हिडिओ बघतो म्हणून एका तरुणाला मारहाण केल्यामुळे आणि कृष्णा आंधळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट टाकल्यामुळे। बीडच्या धारूरमध्ये होमगार्ड असलेल्या तरुणाला वाल्मिक कराडचे व्हिडिओ का बघतो असा प्रश्न विचारत मारहाण करण्यात आली। त्यानंतर याच आरोपींनी कृष्णा आंधळेबद्दल स्टेटस सुद्धा टाकलं। मारहाण करताना त्यानं कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांची नावं घेतल्याचाही आरोप होतोय। तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी दिल्याचा आरोप होतोय। पण हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, बीडमध्ये नक्की काय घडलं, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। बीडच्या धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील तरनळी गावात बुधवारी 5 फेब्रुवारीच्या दुपारी ही घटना घडली। पोलिसांमध्ये देण्यात आलेल्या तक्रारीनुसार अशोक मोहिते हा बुधवारी दुपारी 2:30च्या सुमारास गावातील रमाई चौकातील एका वेल्डिंगच्या दुकानात बसला होता। त्यावेळी आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे MH44R9294 या क्रमांकाच्या लाल रंगाच्या बाईकवरून तिथे आले। त्यावेळी त्यांनी अशोकला वाल्मिक कराड आणि मुंडे साहेबांच्या बातम्या का पाहतोस असा जाब विचारून शिवीगाळ केली। यापुढे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या वाल्मिकांना आणि मुंडे साहेबांच्या विरोधातल्या बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी दिली। त्यानंतर आरोपींनी अशोकला लाथाबुक्क्या, लोखंडी रॉड, कोयत्यानं मारहाण करून जखमी केलं आणि ते निघून गेले असे या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। हे सगळं घडल्यानंतर जखमी झालेल्या अशोक मोहितेला अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। तिथे प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र डोक्याला गंभीर दुखापत असल्यानं अशोकला पुढील उपचारासाठी लातूरमधील सह्याद्री रुग्णालयात दाखल केलंय। अशोकच्या डोक्याला 8 टाके पडले असून सध्या त्याच्यावर ICUत उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। केवळ वाल्मिक कराडबद्दलच्या बातम्या पाहतो म्हणून अशोक मोहितेवर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जीवघेणा हल्ला केल्यानं गावात दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगितलं जातंय। या प्रकरणी अशोक मोहितेचा मावस भाऊ बाळासाहेब भोसले यांनी धारूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। त्यानुसार वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय। त्यानुसार पोलिसांनी बांगर आणि सानप या आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत। पण हा व्हिडिओ शूट करेपर्यंत आरोपींना अटक झालेली नाही। पण पोलिसांचं एक पथक गुरुवारी दुपारी फॉरेन्सिक टीमला घेऊन घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी वेल्डिंगच्या दुकानातलं सगळं साहित्य ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येतंय। या प्रकरणाला आणखी एक बाजू आहे, कारण अशोकला मारहाण करणारे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे संतोष देशमुखांच्या हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या अत्यंत जवळचे असल्याचं समोर आलंय। अशोक मोहितेवर हल्ला केल्यानंतर बांगर आणि सानप गायब झाले, पण या दोन्ही आरोपींनी आपल्या मोबाईलवरून मिस यू भाई असं लिहित कृष्णा आंधळेचा फोटो स्टेटस म्हणून ठेवला होता। कृष्णाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस सुद्धा दोघांनी ठेवल्यानं पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचं सांगितलं जातंय। अशोकवरील हल्ल्यासह फरार आरोपी कृष्णा आंधळेला शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवल्याने बांगर आणि सानप यांच्यावर गुन्हा दाखल होईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय, पण अद्याप त्यांना अटक झालेली नाही। आपल्या मुलावर अचानक झालेल्या हल्ल्यानं अशोक मोहितेच्या आईवडिलांना धक्का बसलाय। त्यांनी आरोपींनाही शिक्षा देण्याची मागणी केली आहे। माध्यमांशी बोलताना अशोकचे वडील शंकर मोहिते म्हणाले, अशोक हा धारूर पोलीस स्टेशन अंतर्गत होमगार्डचं काम करतो। त्याला आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांनी मारहाण केली। त्यानंतर त्याला धारूर येथील दवाखान्यात नेलं होतं, मात्र तिथे उपचार झाले नाहीत। त्यामुळे पुढे अशोकला अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आता त्याच्यावर लातूरमधील हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये उपचार सुरू असून तो अजून बेशुद्धच आहे। अशोकला मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा। त्या आरोपींनी कृष्णा आंधळेचा वाढदिवस साजरा केलाय, आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी त्याच्या वडिलांची आहे। तर अशोकची आई म्हणाली, माझा चुलत भाऊ वारल्यानं आमच्या घरातच आधीच दुःखाचं वातावरण आहे, त्यातच माझ्या मुलाला कराडच्या बातम्या पाहतो म्हणून कोयता तांब्यानं डोक्यात वार केलेत। ज्या गावात ही घटना घडली त्या तरनळी गावातल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार अशोकच्या चुलत मामांचा मृतदेह पुण्यातून येणार होता, त्यामुळं अशोक रात्रभर जागाच होता। त्यावेळी आराम करत असलेल्या अशोकला आरोपींनी धमकी दिली की मोबाईलवर आमच्या अण्णांच्या किंवा मुंडे साहेबांच्या बातम्या बघू नकोस, त्या बातम्या पाहिला तर तुझाही संतोष देशमुख करू आणि मारहाण केली। या लोकांची परिसरात मोठी दहशत आहे। या आरोपींनी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसाचं स्टेटस ठेवलंय। हे त्याच गँगचे मेंबर आहेत, त्यामुळे त्यांना आंधळे कुठं आहे ते माहिती असण्याची शक्यता आहे।
आता आम्ही सगळे गावकरी पोलीस स्टेशनला जाऊन अशोकला मारहाण प्रकरणी काय तपास सुरू आहे याची माहिती घेणार आहोत असंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान देशमुख हत्या आणि खंडणीतील सर्व आरोपींवर मुक्का लावून SIT आणि CIDनं कसून चौकशी केली आहे। तसंच आरोपींना मदत करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेत। मात्र अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना सापडलेला नाही। विष्णू चाटेचा फोन मिळालेला नाही। सुरुवातीला कराडचा मावस भाऊ विष्णू चाटेच्या प्लॅननं देशमुखांची हत्या झाली असंही सांगितलं जात होतं। त्यानंतर मात्र मास्टरमाइंड म्हणून सुदर्शन घुलेचं नाव घेण्यात आलं। त्यातच वाल्मिक कराडची बेनामी संपत्तीवरून ED चौकशी करण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे। त्यामुळे कराडला दिलासाच मिळाल्याचं मानलं जातंय। या सगळ्या प्रकारामुळे देशमुख हत्या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। देशमुख हत्येतील मुख्य आरोपींमध्ये सहभाग असलेल्या कृष्णा आंधळेच्या मित्रांनीच एकावर खुनी हल्ला केलाय, ज्याचं कारण वाल्मिक कराडच्या बातम्या बघणं हे असल्याचं समोर आलंय। एकीकडे कृष्णा अद्याप पोलिसांना चकवा देतोय, दुसरीकडे मात्र कृष्णा आंधळेचा फोटो स्टेटसला ठेवून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्यामुळे वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि इतर आरोपी तुरुंगात असले तरी आंधळे फरार असला तरी त्याची दहशत अजूनही आहे का हा प्रश्न विचारला जातोय। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।